मेड रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या परिश्रमामुळे आज लाखो महिलांचे शिक्षण करण्याचे स्वप्न पूर्ण झालं. कायदा व सुव्यवस्थेतील कणखर नेतृत्व अर्थातच किरण बेदी भारताच्या पहिला महिला IPS अधिकारी. त्यांची कार्यशैली धाडसी वृत्ती हा एक नवा आदर्श निर्माण करणारी आहे. अंतराळात भारताचा अभिमान कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स. अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये भारताचा झेंडा फडकवणाऱ्या कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांनी संपूर्ण जगाला भारतीय महिलाच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली. पर्यटन क्षेत्रात नवीन अध्याय अर्थातच वीणा पाटील. पर्यटन उद्योगात महिलांची संधी निर्माण करणाऱ्या वीणा पाटील यांनी वीणावलच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना आनंदी प्रवासाचा अनुभव दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज महिला उद्योजकतेला एक नवीन दिशा मिळाली. जागतिक स्तरावर भारताचा सन्मान मेरी कॉम. बॉक्सिंगमध्ये 6 वेळा जागतिक विजेतेपद पटकावणाऱ्या मेरी कॉम यांची मेहनत आत्मविश्वासाच्या जोरावरती महिलांना सक्षम बनण्याची प्रेरणा दिली. या सर्व महिलांना आज वीर दमदार आमदार प्रीमियर लीग यांच्या निमित्तानं त्यांच्या कामगिरीला आपण त्रिवार अभिवादन करूयात आणि आपल्या सर्वांच्या माता बंधू भगिनी या सर्वांचं आपण खऱ्या अर्थानं धन्यवाद देऊयात. कोणीतरी आई आहे, कोणीतरी ताई आहे, कोणीतरी बायको आहे. या सर्वजणी सखी आज आपल्याला पाहायला गेलं ना तर आपल्या सोबत आहेत. म्हणून आज पुरुष म्हणून तुम्ही जगामध्ये पॉझिटिव्हली वावरू शकता. या स्त्री शक्तीला आपण करूयात सलाम, देऊयात धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच बंटी घुगे. एका ओव्हरमध्ये 4 विकेट संपादन केले. चला बंटी घुगे उत्कृष्ट गोलंदाजी केली. ते एका षटकामध्ये 4 सफलता प्राप्त केल्यात आणि त्याच सन्मानार्थ आपणास मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतोय रायगड जिल्हा शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख संजीवनीताई नाईक यांना की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक देऊन त्याला गौरवायचं आहे. जरा चला 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 मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे जरा या. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी पुरस्कार द्यायचा आहे. सन्माननीय संजीवनीताई नाईक यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करणार आहोत. एक शूज आहेत आणि चांगलं एक चषक आहे, आकर्षक चषक जे आमच्या माध्यमातून दिलं जाते. बंटी या. बंटी घुगे अतिशय चांगली दमदार कामगिरी केलीस आणि आपल्या संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवलंस. बंटी घुगे. त्याचप्रमाणे संघाचा कर्णधार कैवल्य पाटील आपण सुद्धा यामध्ये यायचं आहे आणि साहिल शेवटचा गोलंदाज त्याने सुद्धा यायचं आहे. त्याचप्रमाणे किरण साईराज या. साई कैवल्य साईराज किरण या लगेच या. कारण सन्माननीय अभिजित दादा राणे अभिदादा राणे आणि आपल्यासाठी पारितोषिक दिलेलं आहे 10,000 रुपयांचं. या कैवल्य पाटील यायचं आहे आपण आणि अभिदादा राणे यांनी दिलेलं बक्षीस आपण स्वीकारायचं आहे. आपण विजेता ठरल्याबद्दल त्याचं पारितोषिक आहे कर्णधाराला द्यायचं या ठिकाणी. साईराज त्याचप्रमाणे किरण ओके. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी सुपर 16 साठी. लक्षात ठेवा 10 वाजता ना पुन्हा एकदा टॉस करण्यात येणार आहे, लॉट सोडवण्यात येणार आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हाय हॅलो नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करूयात वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 मध्ये. मैदानावरती मॅच चालू आहे जिथे एका बाजूला RC ग्रुप थर्ड तर दुसऱ्या बाजूला समा वॉरियर्स लोणारे हा संघ सज्ज झालेला आपण पाहतोय. दोन्ही संघांसाठी ही मॅच करो या मरो अशा स्थितीमध्ये येऊन पोहोचलेली आहे. लोणारे संघ आपण जर पाहिला तर या आधीच्या मॅच मध्ये जिंकता राहिला आणि अशा पद्धतीचा साधारणपणे खेळ मैदानावरती आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानावरती आली. यावेळेला मात्र सूरज पाटीलची बॅट बोलतेय. फॉर्म इज टेम्पररी.
क्लास इज परमनंट. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. सुरुवात झाली आहे. सन्माननीय समा संजय घरत यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपये तर चौकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. महिला दिन आहे. या महिला आज आपल्या संघासाठी संघ मालक म्हणून प्रोत्साहन करतायत. बॅटची लिडिंग एज, नशिबाची साथ. चेंडू जाईल तरुणाईचे प्रेरणा स्तोत्र अर्थातच महेंद्र शेठजी दळवी साहेब यांच्या फोटोच्या दिशेने, फ्रेमच्या दिशेने. चौकार. जर बघायला गेलास तर फलंदाजी करत असणारा फलंदाज सूरज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा रायगड पोलीस हा संघ दशकापूर्वी मैदानाच्या वरती उतरायचा तेव्हा एक नन्ना मुन्ना गोलंदाज आपण पाहायचो, सुपर फास्ट गोलंदाजीसाठी ओळखला जायचा, परंतु आज मैदानाच्या वरती तोच फलंदाजी करतोय. नाही, आज महत्वाचं काय आहे ना, सूरज पाटील पहिल्या मॅच मध्ये आउट ऑफ द फॉर्म होता. निर्णायक क्षणी कामी आलाय. पॉइंटच्या डोक्यावरून गॅप शोधली आहे. चेंडू मात्र सीमारेषेच्या नजदीक फील्ड सुद्धा केलंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट. बघा, सूरज पाटीलने पुन्हा एकदा मैदानावरती दाखवून दिलं की एज इज द ओनली नंबर. आणि म्हणूनच का होईना त्याला माहिती आहे लेदर क्रिकेट सातत्यपूर्ण खेळतोय. सिंगल डबलचं महत्व त्याला माहिती आहे. चौकार षटकार हा मॅचचा एक भाग आहे, मात्र सर्वाधिक भाग असेल तो म्हणजे सिंगल डबल आणि त्याच्यावरती भर दिला गेलाय. 13 ऑन स्कोर बोर्ड. मिलिंदच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल केलाय. पॉवर प्लेचं षटक मैदानावरती प्रगती पथावर आहे. स्टेप आउट केलाय. यावेळेला मात्र येस नो शेवटी नो ठरवलं आणि येस हा चांगला निर्णय आहे. डेफिनेटली मैदानाच्या वरती प्रत्येक एकेरी आणि दुहेरी धावांवरती जसा भर धावा तसं आपण पाहतोय कॉलिंग कोऑर्डिनेशन देखील महत्त्वपूर्ण असतं. मैदानाच्या वरती ते दाखवलं गेलं जिथे जोडी आपण पाहतोय निशांत कडवे द बायकर मॅन ऑफ अलिबाग आणि त्याच्या जोडीला सूरज पाटील याची फलंदाजी अर्थात चर्चेचा विषय ठरली आहे. डावखुरी हाताचा फलंदाज जेव्हा जेव्हा स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा तेव्हा आक्रमकताही सुनिश्चित स्वरूपाने पाहायला मिळते. लेफ्ट आर्म स्वरूपात ओव्हर द विकेट स्वरूपाची ही गोलंदाजी. आता सूरज पाटीलच्या फलंदाजीला लागते नजर. सूरजला जावं लागेल बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे बघ आकाश, पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर मिलिंद आला. मिलिंदच्या षटकामध्ये हाणामारी चालू झालेली. सूरजने त्याचा ओळख दाखवण्याची सुरुवात केली होती, परंतु शेवटच्या चेंडूवरती काय घडलं, सूरज पाटीलला पुनश्च एकदा परतावं लागलं. शेवटचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती फेकला गेला. गती अपार होती आणि त्या चेंडूवरती सूरज पाटीलला बीट सुद्धा केलं गेलं. फटका फसला. नाही, सूरज पाटीलने सुरुवात चांगली करून दिली आहे. दमदार सुरुवात जरूर करून दिली आहे. एका षटकाची सांगता झाली. धावफलकावरती 13 धावा जमा झाल्या आहेत. एक विकेट सुद्धा गेली आहे. इथून मात्र व्यासपीठावरती आपण पाहतोय रती महारथी यांची मांदेयाळी. सन्मान्य महेंद्र शेठजी दळवी यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर अर्थातच प्रशांत शेठ नाईक पाहायला मिळतात. अगदी त्याच वेळेला राजाभाई केणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहा तालुक्याचे सुद्धा आपण पाहिलं तर रती महारथी यांची मांदेयाळी सुद्धा झाले. मनोज कुमारजी शिंदे, ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे. सन्माननीय अर्थातच महेंद्र शेठजी दळवी यांच्यावरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, नेते मंडळी, क्रिकेटचे निस्सीम चाहते यांची उपस्थिती मैदानावरती पाहायला मिळते. आणि आजचा दिवस खूप खास आहे. आज जागतिक महिला दिवस आहे आणि म्हणूनच का होईना आज महिलांनी सुद्धा या स्पर्धेवरती प्रेम दाखवलंय आणि पाठपुरावा करत असताना पाठिंबा सुद्धा दाखवलेला आपण पाहतोय. बघा, पुरुषाचा प्रवास अपूर्ण आहे. जर त्याच्या जोडीला साथ नसेल ना तर तीच खरी शक्ती जोडीची वाट मोकळी करत असते. त्याच्यामुळे महिला फार महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यामुळेच का होईना आपल्याला पाठबळ मिळतं. त्या स्त्री शक्तीला पुन्हा एकदा आपण अभिवादन करूयात. आणि मैदानावरती आपण पाहतोय रत्नाकर गोलंदाजीच्या मोर्चावरती आलाय. स्क्रीनवरती आपण पाहिलं तर अर्थातच निशांत कडवे, त्याच्या टी शर्टच्या पाठीमागे असलेलं नाव हे त्याच्या आईचं नाव आहे. आज महिला दिन आणि त्या निमित्तानं पुन्हा एकदा आपण जर पाहिलं ना तर त्याच्या आईला अभिवादन करणारा हे टी शर्ट सुद्धा पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावरती
दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. रत्नाकर गोलंदाजीच्या मोर्चावरती आलेला आपण पाहतोय. इथून मात्र मोठा फटका खेळलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार आलाय. धावा दाफलकावरती निशांत कडवेची बॅट आता मात्र बोलू लागली आहे. त्याचा फॉर्म, त्याची कन्सिस्टन्सी ही महत्वाची आहे. मिळखतकार खारेपाट विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू. LBW चं जोरदार अपील झालंय आणि पंचांनी या वेळेला मात्र आपला वेळ घेतला आणि फलंदाजाला लेग बिफोर विकेट या पद्धतीने बाद केलंय. फलंदाज निशांत कडवे बॅक टू दी पॅव्हलियन. धावसंख्येवरती दुसरा फलंदाज इथून मात्र बाद झालाय. समा वॉरियर्स लोणारे संघाचा दस्तूर खुद्द कर्णधार निशांत कडवे तंबू मध्ये परतलाय. 18 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झालेत. RC ग्रुप थळ संघाने इथून मात्र कमबॅक करायला सुरुवात केली आहे. विकेटच्या पाठीमागून प्रफुल्ल पाटील या वेळेला मात्र क्षेत्ररक्षण सजवतोय. आपल्या सोबतच्या खेळाडूंसोबत स्ट्रॅटेजी बनवतोय. नवीन फलंदाज मैदानावरती येईल त्याला आपण सेट होऊन द्यायचं नाहीये, अशा पद्धतीची रणनीती पाहायला मिळणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत ज्याने या आधीचा सामना अक्षरशः गाजवला. 9 बॉल्स मध्ये अर्थात 10 बॉल्स मध्ये ज्यांनी 45 धावांची इनिंग केली, थेरोंड्याचा प्राईड अर्थातच जयेंद्र बलकवडे आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नाकर मोकल आपण पाहिलं तर हशिवरे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आणि सातत्यपूर्ण चांगली गोलंदाजी त्याने जरूर केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 13 धावा खर्च केल्यात, ते म्हणजे अर्थात गोलंदाज मिनिलने. मात्र दुसऱ्या षटकामध्ये रत्नाकर मोकलने 5 धावा खर्च केल्या. मात्र त्याहीपेक्षा महत्वाचं काय आहे तर निशांत कडवेची त्यांनी विकेट काढली आहे आणि त्याचमुळे का होईना या मॅच मध्ये आता मात्र नवीन इंटरेस्ट आलाय. यॉर्कर लेनचा चेंडू सरळ बॅटने ऑन ड्राईव्ह केलाय. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांची सांगता, 19 धावा. एक चेंडू अजूनही येणं बाकी आहे. येस, चुकीमध्ये आपण दुरुस्ती करूयात. इथून मात्र 1.5 चेंडू ग्राह्य धरले गेलेत. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. RC ग्रुप थळ संघाने आपण पाहिलं नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि त्यावरती अंमलबजावणी करत असताना इथून मात्र रत्नाकर मोकल यो ब्युटी कमालीची गोलंदाजी केली आहे. भेदक गोलंदाजी कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक. येस नो शेवटी ही धाव घेतली आहे. 2 षटकांची इथून मात्र फायनली समाप्ती झाली आहे. 20 धावा, 2 फलंदाज बाद. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 20 धावा, 10 धावांची सरासरी प्रति षटक राखली जाते. फलंदाजी करत असताना जिथे आपण समा वॉरियर्स लोणारे हा संघ पाहतोय, समा वॉरियर्स लोणारे हा संघ जर पाहायला गेला तर निशांत कडवे याच्या खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्वाखाली खेळतोय. मैदानाच्या वरती राज आणि जयेंद्र अशी जोडी, पंचांचा इशारा 50-50चा आपल्यापर्यंत पोहोचलाय. या षटकामध्ये काय ट्विस्ट येणार, कारण का जे टार्गेट दिलं जातं ते पूर्ण केलं तर अधिकतम स्वरूपाच्या 5 धावा जमा केल्या जातात. असं काहीसा अनोखा प्रयोग मैदानाच्या वरती वीर दमदार आमदार 2025 मध्ये केला गेलाय. मिलिंद पुनश्च एकदा सुचला जातोय बॉलिंग ट्रॅक वरती. पाचारण केलं जाते मिलिंद याला. मिलिंद पहिल्या षटकामध्ये आला होता, 13 धावा खर्च केल्या. तदनंतर आता तिसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करणार मिलिंद पुनश्च एकदा. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय सर्वे गावाचा सितारा अर्थातच राज धारवे. पहिलाच बॉल, या वेळेला मात्र पिकअप स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षक तैनात जरूर आहे, शर्तीचे प्रयत्न केले. कमालीचं क्षेत्ररक्षण इथून मात्र भाग्येश चौलकरच्या माध्यमातून झालंय. मी म्हणेन आपल्या संघासाठी या 3 धावा वाचवल्यात.
वाचवलेल्या या 3 धावा LICच्या पॉलिसी प्रमाणे आहेत. अर्थात ज्या वेळेला मॅच्युरिटी येईल ना, ज्या वेळेला इनिंग संपेल तेव्हा मात्र आपल्याला त्याचा फायदा होईल आणि आपल्या सेव्हिंगची आपल्याला जाणीव होईल. डेफिनेटली, कारण का या प्रत्येक धावा वाचवल्या जातात मैदानाच्या वरती आपल्या संघाला यशाच्या शिखराकडे नेण्याचा या धावांचा कुठेतरी वाट असतो. मैदानाच्या वरती काय दाखवलं जाते लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट यावेळेचा हा चेंडू स्विंग अँड मिस स्वरूपाचं चित्र मैदानाच्या वरती पाहायला मिळते. फळीचा आणि चेंडूचा कोणत्याही स्वरूपाचा संपर्क होत नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आता मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती कोण आहे? फलंदाज जयेंद्र बलकवडे असं सांगितलं जाते. ऑन स्कोरबुक 21 धावांवरती 2 फलंदाज बाद, जिथे तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना हा सामना चालू आहे. पुढील चेंडू लांब पल्ल्याचा रनअप लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून फॉरवर्ड डीप पॉइंट मध्ये. आता या चेंडूवरती पंचांचा इशारा आलेला आहे नो चेंडूचा आणि फ्री हिट. नो चेंडूवरती चॅलेंज पंचांना देखील केलं जात आहे. यस इट इज. पंचांचा इशारा पुनश्च एकदा तिसऱ्या पंचांकडे मागणी. निश्चितपणे आपण पाहतोय मैदानाच्या आत RC ग्रुप थळ संघाचे संघ मालक राकेशजी चव्हाण सुद्धा आपण पाहतोय, जे या मॅचला जवळून पाहतायत. आपल्या गोलंदाजांवरती त्यांनी विश्वास दाखवलाय, आपल्या संघावरती विश्वास दाखवलाय आणि अर्थातच या बॉलला इथून रिव्ह्यू केला जाईल. चेंडूची उंची हा एक खूप मोठा विषय आहे. जर इथून मात्र हा नो बॉल ग्राह्य धरला गेला असेल तर समा वॉरियर्स लोणारे संघ बॅकफुटवरती पाहायला मिळेल. RC ग्रुप थळ संघाला इथून चांगल्या पद्धतीची उभारी मिळेल. मात्र जर नो बॉल पकडला नाही गेला तर मात्र काय घडणार, आणखीन एक जर विकेट गेली तर काय होणार, याची चर्चा सुद्धा जरूर केली जाईल. आज जागतिक महिला दिन आहे. आज महिलांनी सुद्धा या स्पर्धेला प्रचंड प्रेम दाखवलंय आणि tenniscricket.in माध्यमातून यूट्यूबवरती सुद्धा, मोबाईलवरती, टॅबवरती, TV वरती महिला वर्ग या क्रिकेट स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण त्यांना माहिती आहे आपल्या हक्काचा माणूस, अर्थातच सेनेचा शिलेदार, सर्वसामान्यांचं नेतृत्व, सन्माननीय दमदार आमदार यांची ही स्पर्धा आहे. इट्स अ नो बॉल. हा नो बॉल आहे हे या ठिकाणी क्लिअर केलं. बघा चेंडूची उंची क्रिस्टल क्लिअर, पारदर्शी क्रिकेट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. टेनिस क्रिकेटच्या कॅमेरामॅन सुद्धा आपण करूया, ज्यांनी साईड अँगलने नजर ठेवली, चेंडूला फॉलो केलं आणि पंचांचं सुद्धा या ठिकाणी आपण कौतुक केलंच पाहिजे. ज्यांची असणारी नजर, पारखी नजर, त्याचमुळे का होईना चांगले निर्णय सुद्धा झालेत. 23 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झालेत. इथून मात्र फ्री हिटचा हा चेंडू आहे. मोठा फटका खेळलाय डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दस्तक, चेंडू जाईल सीमा रेषा पार, परार. इथून मात्र आपण पाहतोय वेगवेगळी पारितोषिके सुद्धा यायला सुरुवात झाली आहे. ग्रुप ग्रामपंचायत वळकेचे सरपंच सन्माननीय प्रिया राणे, प्रिया म्हात्रे मॅडम यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी आणि अगदी त्याच वेळेला अमोलजी पाटील यांच्याकडनं सुद्धा 1,000 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी असणार आहे. मिलिंदसाठी हे पारितोषिक आहे. विकेटच्या हॅट्रिकसाठी अर्थात 3,000 रुपयांचा कॅश प्राइज सुद्धा दिलं जाणार आहे. षटकार आलाय, संजीवनी आली आहे, समा वॉरियर संघ कमबॅक करतोय. निशांत कडवेने आता मात्र कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केली आहे की आपल्याला किती धावा केल्या पाहिजेत, तर आणि तरच उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपला गोलंदाजांना संधी उपलब्ध होईल. 29 धावा, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची अतिरिक्त उसळी ही फलंदाजाला बीट करणारी होती. पुन्हा एकदा या खेळपट्टीच्या क्युरेटरला आपण कौतुक करूयात. टेनिसचा बॉल जरी असला, आपण बरेच जण म्हणतो की नाही टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे फलंदाजांसाठी नंदनवन, असं नाही आहे. खेळपट्टी जर चांगली असेल ना तर गोलंदाजाला त्याची मदत सुद्धा होते आणि त्याचमुळे का होऊन एक चांगलं क्रिकेट सुद्धा खेळायला मिळू शकेल. राज धारवे मैदानाच्या आत फलंदाजी करतोय आणि अक्षरशः आग ओकणारी कामगिरी सुद्धा करतोय. सेन्सिबल क्रिकेट यावेळेला मात्र आपण पाहतोय ऑनसाइडच्या दिशेने शफल झालाय.
एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। या एका धावेमुळे शिक्कामोर्तब झालंय की आपल्याला +5 धावा मिळणार आहेत, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिला तर 10 धावा अगदी सहज पद्धतीने आल्या आहेत। टार्गेट पूर्ण झालंय, जिथे मैदानाच्या वरती अधिकतम धावा बनवल्या जातील, परंतु येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती काय घडणार, काय बिघडणार, कारण का तिसऱ्या षटकातील अजूनही अद्यापही शेवटचा चेंडू येणं बाकी आहे। मिलिंद पुनच्च एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय, गतीचा वापर मैदानाच्या वरती केला जातोय। मिलिंद पुनच्च एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हा चेंडू बॅकवर्डच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय, चेंडू जाणार 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर, चौकार। लागलाय अगदी बॅटच्या कडेला लागत चेंडू मात्र फाईन लेग सीमारेषा पार केलाय। चौकारामुळे 34 धावा लागल्यात, +5 धावा या बोनस स्वरूपातील मिळतील, म्हणजे 39 धावा 3 षटकांमध्ये पूर्ण झाल्यात। 13ची सरासरी निखिलजी इथून मात्र प्राप्त केली आहे। ज्या स्टार्टची आवश्यकता होती ना, ती स्टार्ट इथून मात्र समा वॉरियर्स लोणारे संघासाठी मिळाली आहे। स्लॉग ओव्हर्समध्ये शेवटच्या 2 षटकांमध्ये किती धावा करता येतील हे बघणं गरजेचं आहे। बघा, क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला छोटे छोटे टप्पे ओलांडले पाहिजेत, म्हणजे पहिल्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हर्समध्ये किती धावा आल्या पाहिजेत, तिसरा ओव्हर ही 50-50 ओव्हरची आहे, त्याच्यामध्ये किती धावा केल्या पाहिजेत, शेवटच्या 2 ओव्हरमध्ये किती धावा केल्या पाहिजेत, ही रणनीती ऑन पेपर आपण ज्या वेळेला बनवतो आणि त्यावरती एक्झिक्यूट करत असताना त्या पद्धतीची बॅटिंग ऑर्डर सुद्धा आपण करणं गरजेचं आहे। नाण्याच्या दुसऱ्या बाजूला बॉलिंग लाईनअप सुद्धा त्याच पद्धतीने आखली गेली पाहिजे। क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजीज, क्रिकेट इज ऑल अबाउट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट म्हटलं जातं, आणि प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट म्हटलं तर आपण अर्थातच आदितीताई दळवी यांचं कौतुक करूयात, ज्यांनी इतकी चांगली प्लॅनिंग मॅनेजमेंट केली आणि त्याचमुळे का होईना संपूर्ण रायगडला हेवा वाटावी अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी येऊन टाकली आहे। बघा, एक विनंती असेल, मैदानाच्या वरती चांगला फटका खेळला जातोय, 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर। डीजे मास्टरचा थोड्या अंशी का होईना वेळ घेतोय। 2753 क्रमांकाची 4 व्हीलर कोणाची आहे? 2 व्हीलर 2753 क्रमांकाची 2 व्हीलर, त्या गाडीला आपली चावी चुकून त्या गाडीलाच राहिलेली आहे। कोणाची असेल तर ती जाऊन चावी काढून आणा, नाहीतर ती चावी कुठेतरी हरवेल आणि तुम्हाला अडचणी येतील। 2753 गाडी कोणाची आहे विनंती असेल। बघा, चौकारामुळे इथून मात्र धावफलकाला आकार मिळालाय। 43 धावा धावफलकावर षटक प्रगती पथावरती आहे। दिवेशचं स्वागत केलं चौकारामुळे, आणि राज धारवे हे सार्वे गावातील खेळाडू बॅटला जणू काही धार काढून येत आहेत, आणि धारवे आज मैदान अक्षरशः गाजवत आहेत, मग तो निखिल धारवे असू देत किंवा आता मात्र तो राज धारवे असू देत। कमालीची कामगिरी त्यांनी आतापर्यंत केली आहे। यावेळीचा बॉल आउट सेट द ऑफ स्टंप जरूर आहे। चौथ्या षटकाची सुरुवात झाली आहे। दिवेशला पाचारण केलं जाते बॉलिंग ट्रॅक वरती। अलिबाग एंड कडून गोलंदाजी करत असताना दिवेशला आपण पाहतोय, पहिल्या चेंडूवरती जरूर 4 धावा आल्या होत्या। यावेळेस हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, आता मैदानाच्या वरती अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या। पृथक्करण सांगायला गेला आकाश तर सलगचे येणारे 2 निर्धाव स्वरूपाचे चेंडू, कौतुकास पात्र कामगिरी दिवेशची आता मैदानाच्या वरती पाहायला मिळते। बघा, नांदगाव गावाला बिलॉंग करतो, मुरुड तालुक्यातून जो येतो दिवेश आग्रावकर मैदानावरती चांगली गोलंदाजी करतोय। पहिल्या बॉलवरती भले चौकार आला, तदनंतर केलेला कमबॅक, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, शॉट ऑफ द डे, कमालीचा फटका, पददाली लाज फलक आता मात्र 50च्या उंबरठ्यावरती आलाय। अर्थातच 49 धावा धावफलकावरती लागलाय। चौथं षटक प्रगती पथावरती। राज धारवे, यू ब्युटी, व्हॉट अ फंटॅस्टिक स्ट्रोक पाहायला मिळाले। सोशल मीडियावरती हे स्ट्रोक आले पाहिजेत। खऱ्या अर्थानं जबरदस्त धाटणीची फटकेबाजी आज मैदानावरती राज धारवेने केलेली आपण पाहतोय। दिवेश सारख्या गोलंदाजावरती अक्षरशः चढून मारतोय। इथून बघा, फटका ओव्हरथ्रो झालाय, त्याचा दुष्परिणाम होणार नाहीये, चांगल्या पद्धतीचं कव्हरअप झालंय। चौथं षटक प्रगती पथावरती, धावफलकावरती 50 धावा लागल्यात समा वॉरियर्स लोणारे संघाच्या खात्यामध्ये। इथून मात्र 50 ऑन स्कोर बोर्ड। बघा, समा वॉरियर्स
आपण पाहतोय लोणारे संघाकडून सांगितलं जातंय सन्माननीय सौभाग्यवती समा संजय घरत यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये, प्रत्येक चौकारासाठी रोख रक्कम चुकीची दुरुस्ती करतोय माफ करा समाज संजय घरत यांच्याकडून जिथे प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आणि तदनंतर प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक लावलं जाते. मैदानाच्या वरती काय घडते, चौथ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 50 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 50 धावा बनवत असताना 2 फलंदाज देखील बाद झालेले आहेत. मैदानाच्या वरती फलंदाजी राज आणि जयेंद्र बलकवडे करतोय. राजच्या फलंदाजीची जर बद्दल म्हणायला गेलं तर 10 चेंडूंमध्ये 20 धावा म्हणजे 200च्या स्ट्रायकिंग रेटनी फलंदाजी केली जाते. आणि मैदानाच्या वरती आता ऑनस्क्रीन काय पाहतोय आपण, ऑनस्क्रीन दमदार आमदार यांच्यासोबत त्यांचे सर्व निकटवर्तीय आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत व्यासपीठावरती. सर्व मान्यवरांचा आपण धन्यवाद देऊयात, ज्यांनी या स्पर्धेला प्रेम दाखवलं, सपोर्ट केला, पाठिंबा दिला आणि आमदार साहेबांवरती असणारं हे प्रेम, हे ऋणानुबंध असेच टिकून राहू देत. पक्षासाठी, समाजासाठी हिताची कामं सर्वांकडनं घडू देत, हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. हेच ते प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण एकमेकांसोबतचं प्रेम दाखवू शकतो आणि त्यासाठी ही सर्व मान्यवर आपण या ठिकाणी पाहिलं ना तर उपस्थित झालेत. 4 षटकांची सांगता झाली, धावफलकावरती 50 धावा लागल्यात. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मुनावर शेख हा गोलंदाजीसाठी आलाय. पंकज जाधव यांकडून गोलंदाजी करेल. यावेळेला शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू आहे, बॅटवरती तितकासा कनेक्ट चांगल्या पद्धतीने होऊ शकलेला नाहीये. क्षेत्ररक्षक फंबल, मैदानावरती गॅम्बल, बाय वन गेट वन फ्रीची जणू काही ऑफर चालू होती आणि या 2 धावा अगदी सहज पद्धतीने, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जेवल्यावरती आपण गार्डन मध्ये फिरावं ना त्या पद्धतीने या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. मनामध्ये निश्चय आपण केला असेल ना तर तो निश्चय नक्कीच पूर्ण होऊ शकेल. 11 बॉल 22, 200च्या स्ट्राईक रेटने राज धारवे आज मैदान गाजवतोय. मुनावर शेख सारख्या गोलंदाजासमोर आता मात्र आक्रमक खेळी करावी लागेल, कारण स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून अर्थातच मुनावर समोर फलंदाजी करायची आहे. मोठा फटका खेळलाय, चेंडू बराच कालावधी हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः येण्याचा प्रयत्न करतो, यष्टीरक्षकाचे शर्तीचे प्रयत्न, कॉलिंग मध्ये गडबड आहे. बॉस ये नहीं करना चाहिए था. इथून मात्र स्वतः कॅच पकडण्याचं धाडस दाखवलं पिंट्याने, मात्र अशा वेळेला जीवनदान मिळतोय. 2 धावा मिळणार आहेत, या 2 धावा वाचवता आल्या असत्या. बॉलिंग ट्रॅक वरती मुनावर शेखची गोलंदाजी याची चर्चा करावी लागेल, कारण का मुनावर जेव्हा जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी येतो तेव्हा तेव्हा गती नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. गती आणि नियंत्रण याचा समतोल मैदानाच्या वरती मुनावर शेखच्या माध्यमातून दाखवला जातोय. 2 चेंडू फेकले गेले, दोन्ही चेंडूंवरती दुहेरी स्वरूपाच्या 2 धावा आल्याचं चित्र आपण पाहतोय. एकंदरीत धावफलकावरती 54 धावा, 2 गडी बाद देखील लिहिले जातात मैदानाच्या वरती. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. ऑप्स्टम्पच्या बाहेरचा बॉल आहे, पंच नाराज आहेत. बघा मैदानावरती पंच आणि घरी बायकोला कधी नाराज करायचं नसतं आणि म्हणूनच का होईना एक्स्ट्रा स्वरूपातील धावफलकावरती मिळणार आहे. 55 वन स्कोरबोर्ड. समा वॉरियर्स लोणारे संघ इथून मात्र चांगल्या पद्धतीने कामगिरी करतोय. बघा इथून मात्र काही प्रेक्षक म्हणाले असतील ज्यांचं लग्न नाही झाले त्यांचं काय नाही, हरकत नाहीये, वळूयात मैदानावरती. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय जरूर, मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. जिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, हे काय झालं, कॉलिंग कोऑर्डिनेशनचं पूर्णपणे सपशेल फेल ठरली आणि त्याचमुळे का होईना 56 धावसंख्येवरती 3रा हादरा समा वॉरियर्स लोणारे संघाला लागतोय. आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या वरती. मंदार म्हणजे खऱ्या अर्थानं डावखऱ्या हाताचा एक आक्रमक फलंदाज. लोणारे संघाचं प्रतिनिधित्व वारंवार करत असतो. आज मैदानाच्या वरती आपल्या संघासाठी, आपल्या संघ मालकासाठी, आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी, आपल्या गावाच्या ओळखीसाठी खेळायचं आहे. जयेंद्रच्या खांद्याला खांदा लावून आज मैदानाच्या वरती फलंदाजी कशा प्रकारे मंदार म्हात्रेच्या माध्यमातून दाखवली जाणार. डावखऱ्या हाताचा फलंदाज म्हटलं की आक्रमकता नेहमीच पाहायला मिळतं. मैदानाच्या वरती मंदार म्हात्रे आणि जयेंद्र बळकवडे. जर पाहायला गेलं तर 5वं षटक प्रगतीपथावरती असताना 56 धावांवरती 3 फलंदाज बाद झालेले आहेत. मुनावर शेख बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय आणि 56 धावा धावफलकावरती आहेत.
नाही, इथून शेवटच्या 3 बॉल्सवरती किती धावा येतील याच्यावरती समा वॉरियर्स लोणारी संघाचं गोलंदाजांना कसं आव्हान असेल, कडवं आव्हान असेल की सोपं आव्हान असेल, हे ठरवणारे हे 3 चेंडू आहेत. मुनावर शेखच्या गोलंदाजीचं कौतुक केलं पाहिजे. इथून मात्र आपण पाहिलं मंदार मात्र थोडासा उशिराने जरूर आलाय. आपण पाहिलं तर 5व्या विकेटसाठी मैदानावरती आलाय आणि मग अशा वेळेला डॉट बॉल आलाय. लास्ट 3 बॉल असताना जर डॉट बॉल येतोय ना, तर मग अशा वेळेला गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजांना लायसन दिला जातो, परवाना दिला जातो की तुम्ही आक्रमक फटकेबाजी करा. मग अशा वेळेला आपण जर डॉट बॉल काढतोय, विकेट काढतोय, तर आपल्याकडे क्लास आहे, आपल्याकडे चांगली गोलंदाजी आहे. हे शिक्कामोर्तब करणारी कामगिरी. बॅटची लिडिंग एज, पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. एक धाव वाचवू शकणार नाहीयेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या प्रयत्नांमध्ये मात्र आपण पाहतोय जयेंद्रला आपली विकेट गमवावी लागेल. फलंदाज बाद. आपण पाहतोय सैराज वर्सोलीच्या विरुद्ध आरव 11 बामणसुरी या दोन्ही संघांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जातोय, जिथे हा सामना देखील फार आणि फार महत्त्वपूर्ण असेल. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे कर्णधार देखील आपल्याला पाहायला मिळतात. वळूया मैदानाच्या वरती, जिथे मुनावर शेखच्या माध्यमातून गोलंदाजी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी 6 चेंडू. गती अपार होती, परंतु मैदानाच्या वरती काय घडतंय? मैदानाच्या वरती स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची आहे. मंदार मात्र धावतोय, जिथे 1 धाव होती. आपण पाहतोय या एका धावेचं परिवर्तन दुसऱ्या धावेमध्ये झालं आणि मैदानाच्या वरती 2 धावा पूर्ण सुद्धा झाल्या. आकाश, काय म्हणशील? जिथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट, प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं मैदानाच्या वरती दाखवलं जातंय. नाही, इथून विकेट किपर पिंट्यावरती दबाव टाकला गेला. रनिंग कमालीची आहे. मंदारला पकडणं तुम्हाला सोपं नाही आहे आणि मग अशा वेळेला ही रनिंग बिटवीन द विकेट कमालीची आहे. 59 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी निर्धारित 5 षटकांच्या या मॅच मध्ये 60 धावांचं लक्ष्य आहे. प्रति षटक 12ची सरासरी राखणं ही काळाची गरज आहे. नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय साईराज वर्सोलीच्या विरुद्ध आरव 11 बामणसुरे या दोन्ही संघांच्या माध्यमातून घेतला जातोय. सुजित पाटील आपण पाहतोय आम्हाला जॉईंट होत आहे टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. वळूया टॉस बॉक्स कडे. सुजित पाटील, ओव्हर टू सुजित. थँक्यू. टॉस होतोय, अगदी पाहिलं तर दोन्ही संघ एक एक मॅच. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. दोन्ही संघ कॅप्टनला शुभेच्छा देऊया आपण. टॉस होतोय, हुईज कॉल. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब. येस, टॉस होता. आज महिला दिन असल्यामुळे आपण एका महिलेच्या माध्यमातून सन्मान्य प्रतीक्षा थळे यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल करणार आहोत. सर्व महिला इथे आलेल्या आहेत. आपण करणचा कॉल असणार आहे. जयदीप शेखर बना स्पॉन्सर्ड बाय पुरस्कृत आपण बघितलं हा संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करताना साईराज वर्सोली. ओके, इट इज अ कॉल अँड इट इज अ हेड. टॉस जिंकलाय साईराज वर्सोली संघाच्या बाजूने लागलाय. निर्णय काय करण? क्षेत्ररक्षण करू.
क्षेत्ररक्षण करणार मस्ट विन मॅच आहे. काय स्ट्रॅटर्जी आहे या मॅच मध्ये, समोरचं संघनायक आपण पाहिलं तर तितकाच ताकदीचा आहे. फलंदाजी गोलंदाजी असू दे, त्या दोन्ही बाजू रुजवा ठरतोय. कशा पद्धतीने त्याच्याबद्दल रणनीती तुम्हाला तुझ्या मनामध्ये आहे? काय नाही, समोरची टीम सुद्धा चांगली आहे, तर त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तर कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. बेस्ट लक करण तुला. आपण निखिलकडे येऊया. तर टॉस पराभूत झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करायची आहे. आता मात्र खूप प्रेशर आहे तुझ्यावर, तुझ्या चेहऱ्यावर तर नक्कीच जाणवतोय. कारण मित्रांनो, मोठ्या मॅच मध्ये असं आपल्याला प्रेशर जाणवतो. कशा पद्धतीने हा प्रेशर तू बाहेर काढणार आहेस? आमची बॅटिंग आले तर आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू, आणि जर जास्त रन झाले तर आम्ही डिफेंड करणार. मी मगाशी मॅच पाहिली होती, तुला सपोर्टिंग अगदी सपोर्ट फलंदाजीमध्ये मिळत नव्हता. आता मात्र या मॅच मध्ये तू कोणाच्यावर जास्त विश्वास ठेवून जास्त आपल्याला सपोर्ट मिळणार आहे तुझा? आहेत सर्व बॅट्समन. मगाशी व्यवस्थित त्यांना बॅटला बॉल लागत नव्हते, पण आता ते व्यवस्थित खेळतील आणि जास्तीत जास्त आम्ही रन करणार. आता मॉइश्चर हवेमध्ये जास्त आहे. अगदी किती धावेपर्यंत पण तुम्ही मजल मारण्याचा प्रयत्न करणार आहात? मगाशी आम्ही 60 पर्यंत गेलो होतो, आता त्याहून जास्तच पाहिजेत रन, तर मग आम्ही डिफेंड करणार. तर 60+ नक्कीच अचीव करण्याचा प्रयत्न असेल तो अर्थात अरब 11 बामण सूर्या संघाचा. अभिनंदन, बेस्ट लक. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि वळूया पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. आमच्याकडे कुमार दक्ष कुणाल पाटील हा एक मोबाईल आणून देतोय. हा मोबाईल कोणाचा आहे ओळख पटवून घेऊन जायचा आहे. जिथे कॉम्बॉक्स मध्ये हा मोबाईल आम्हाला सापडतोय. दक्ष कुणाल पाटील याचं कौतुक करूया. खऱ्या अर्थाने माणुसकी आज सुद्धा जिवंत आहे. आज मैदानाच्या वरती वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून कुणाल दक्ष सांगतोय की माझ्या माध्यमातून हे एक छोटंसं योगदान मी सुद्धा आज क्रिकेटच्या स्पर्धेला देतोय. ओळख पटवायची आहे आणि मोबाईल आमच्या इथून घेऊन जायचा आहे. वळूया मैदानाच्या वरती. आता आपण ऑन स्क्रीन काय पाहतोय, श्री राजाभाऊ साळुंखे यांचा खऱ्या अर्थानं आजचा वाढदिवस आहे. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या दमदार आमदार यांनी दिलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. सामना चालू होतोय. षटकातील पहिला चेंडू. आहा मित्रा, कॅच सोडली आहे. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती पहिल्याच बॉल वरती कॅच सोडणं आपल्या अंगलटी तरी येणार नाही ना, याच्याबद्दल विचारधारणा करणारी असणार आहे. ऋषिकेशची कॅच सुटली फर्स्ट स्लिप मध्ये, अर्थातच विकेट कीप अर्थात क्षेत्ररक्षक तैनात होता. बघा, आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की सर्वात कठीण क्षेत्ररक्षण कुठे असतं, तर मी नेहमी सांगेन की स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणं ते कठीण असतं. डिफ्लेक्शन्स येत असतात. मग अशा वेळेला बॅटची एज लागून किती स्पीडने बॉल येतोय, किती उंचीवरती जातो, याच्याबद्दल खूप मोठे प्रश्न असतात. इथे मात्र आपण पाहतोय केदारची पहिली गोलंदाजी, पहिले दोन्ही बॉल अचूक टप्प्यावरती आहेत. दोन्ही बॉल डॉट आलेले आपण पाहतोय. 60 धावांचं टार्गेट आहे. उडीयत मैदानावरती इथून मात्र आपण पाहतो यावेळीचा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे. वाईट डिलिव्हरी आहे. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव फलकावरती नक्कीच मिळणार आहे. 60चं टार्गेट आहे. बघा इथे इथून पुढे काय घडते मैदानाच्या वरती आता पारितोषिक यायला लागली आहेत. समा संजय घरत खऱ्या अर्थानं यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये आणि प्रत्येक झेल याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक मैदानाच्या वरती लावलं जाते. म्हणजेच काय मैदानाच्या वरती समा वॉरियर्स लोणारे हा संघ याला पाठबळ देण्याचं काम केलं जाते. पुन्हा चेकदा केदार बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फटका आपण पाहतोय अफलातून दर्जाचा होता. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मैदानावरती 5 धावसंख्या लागली आहे. केदार बिर्जेवर आक्रमण केलंय. चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू. मेकॅनिकल इंजिनियरनी आता मात्र बोट फिरवली. त्याला माहिती आहे कुठून कोणाची हवा काढायची, कशी काढायची, आणि अशा पद्धतीने केदार बिर्जेने पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय. बघा मैदानाच्या वरती काय घडते. फटका फसला होता, हवेमध्ये चेंडू गेला होता. तिथे
आपण पाहतोय क्षेत्ररक्षक याने कॅच सुद्धा पकडला, त्याला 500 रुपयाचं पारितोषिक इथून आपल्याकडून खऱ्या अर्थानं समाज संजय घरत यांच्याकडून दिलं जाईल. त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. वळूया या षटकाकडे. या षटकामध्ये पाहायला गेलं तर 5 धावा अजून बनवल्या गेल्यात. नौका फलंदाज मैदानाच्या वरती जातोय. केदारला देखील रोख रक्कम 1000 रुपये दिले जातील या विकेटसाठी. आणि कशा प्रकारे आता फलंदाजी केली जाईल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रफुल्ल पाटील आणि नौका फलंदाज मैदानाच्या वरती स्ट्रायकिंग एंड वरती येतोय ऋषिकेश झावरे. फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आहे. बघा सुरुवातीला ऋतिक शिर्के लवकर आउट झाला आणि आता मात्र ऋषिकेश झावरे मैदानावरती आलाय. ताजपूरचा हा खेळाडू आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि इथून मात्र 1 धाव जरूर मिळणार आहे. 60 धावांची टार्गेट आहे, लक्ष आहे. मग अशा वेळेला प्रतिषटक 12ची सरासरी राखायची आहे. पहिल्या 5 बॉल्समध्ये 6 धावा आल्या आहेत. केदार बिर्जेने पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत केलेली आपण पाहतोय. बघा हल्लीचे जे क्रिकेटपटू आहेत ना, हे अभ्यासू आणि चांगलं एज्युकेशन घेतलेले क्रिकेटपटू आहेत. त्यांच्याकडे बघा बॉलपेक्षा बॅट जास्त लांब गेली. अशा वेळेला आपण पाहतोय पंचांचं कौतुक मैदानाच्या वरती केलं जाते. प्रफुल्ल पाटील बाद होतोय. प्रफुल्लची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाजी करण्यासाठी आता मैदानाच्या वरती दाखल होतोय. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जाते. विशेष कौतुक करावं लागेल. नंदन घरत असेल, त्याचा संपूर्ण नेटवर्क असेल, त्याचा परिवार आज वीर दमदार आमदार चषक 2025 हे टिपण्यासाठी मैदानाच्या वरती दाखल होतोय. नौका फलंदाज दिवेश आणि ऋषिकेश झावरे अशी जोडी मैदानाच्या वरती. टार्गेट बघा इथून सेट केलं गेलंय 60 धावांचं. एकंदरीत 60 धावा बनवत असताना जिथे 6 धावा बनवत असताना 2 फलंदाज बाद झालेले आहेत. बघा षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. तर सूरज पाटील गोलंदाजीसाठी आलेले आपण पाहतोय. आज फलंदाजी या मॅच मध्ये चांगली झाली आहे. बघा फलंदाजी सोबत गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली झाली आहे. केदार बिर्जे त्या ठिकाणी उपलब्ध आहे. ऋषिकेश झावरेला स्वस्तामध्ये तंबूत परतावं लागेल. कर्णधार ज्या वेळेला स्वस्तात बाद होतो ना, मग त्यावेळेला त्या संघाचं मनोबल कमी होतं. आपण तेच पाहिलं. अर्थातच प्रफुल्ल पाटील स्वस्तात बाद झाला, 0 धावसंख्येवरती बाद झाला. त्यामुळे संघ थोडासा गडबडला, बॅलन्स संतुलन बिघडलं. त्याच्यामुळे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेत. इथून मात्र आपण पाहतोय 6 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आत अर्थातच ऋषिकेश म्हात्रे आलेला आपण पाहतोय. शिरवली विभागातील खेळाडू. इथून मात्र आरसी ग्रुप थळ संघाची नौका जर पार करायची असेल ना, तर आता चांगली कामगिरी करावी लागेल. स्वतःवरती आत्मविश्वास आणि सोबतच्या खेळाडूवरती सुद्धा विश्वास दाखवावा लागेल. मैदानाच्या वरती धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा माघार घेण्याच्या ऐवजी संघर्ष करायची तयारी ठेवायची असते. कारण का संघर्ष त्यांनाच निवडतो ज्याच्यामध्ये लढण्याची ताकद असते. मैदानाच्या वरती ती लढवय्य वृत्ती आज दाखवली जाणार का? कारण का 60 धावा आपण पाहतोय मैदानाच्या वरती बनवायचे आहेत. या धावांना गवस निघालायचे. यावेळेचा हा चेंडू कशा प्रकारे फेकला जातोय. लेफ्ट आर्म अराउंड विकेट. अंगाचा वेध घेणारा हा चेंडू होता. गती परिवर्तन मैदानाच्या वरती सूरज पाटीलच्या माध्यमातून दाखवलं गेलं. मी मगाशी देखील म्हणालो होतं, रायगड पोलीस या संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना ज्याने आपल्या खऱ्या अर्थानं गोलंदाजीची ओळख एक निर्माण केली आणि तीच गोलंदाजी आज आपल्याला सूरज पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. आशा करूयात की ऋषिकेशला जास्तीची दुखापत झाली नसेल, कारण चेंडूचा बाउन्स त्याच्यासाठी
अनएक्सपेक्टेड होता. या वेळेला मात्र सूरज पाटीलने आपला क्लास दाखवायला सुरुवात केली आहे. बघा सूरज पाटीलच्या गोलंदाजीवरती तितकासा वेग नाहीये, मात्र अचूक टप्पा आणि त्याच वेळेला चेंडूवरती जो बोट फिरवतो ना, त्याचमुळे का होईना त्याच्याकडे वैविध्यता आहे आणि अचूकता सुद्धा आहे. इतक्या वर्षांचा तप, इतक्या वर्षांची मेहनत आणि इतक्या वर्षांचा अनुभव त्याने आज मैदानावरती झोकून दिलेला आपण पाहतोय. निशांत कडवेला अशा खेळाडूंची गरज होती. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय जरूर. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चुकी होत नाहीये. एक धाव मिळणार आहे म्हणजे धावफलक अक्षरशः कासवाच्या गतीने पुढे जातोय. एका ओव्हरमध्ये 6 धावा होत्या. सूरजच्या दुसऱ्या षटकातील पहिल्या 4 चेंडूंवरती एका फलंदाजाला बाद केलंय, 1 धाव खर्च केली आहे. कंजूस गोलंदाजी म्हणजे काय हे सूरजने दाखवून दिलंय. आजच्या महागाईच्या जमान्यामध्ये आपण कंजूस राहायला पाहिजे, मात्र इतकं कंजूस जर राहिलो ना तर मग फलंदाजांसाठी आपण कर्दनका ठरणार आणि तीच गोलंदाजी आज त्याने मैदानावरती दाखवले. येणारे 20 बॉल 53 ची आवश्यकता आहे. मैदानाच्या वरती फटका चांगला खेळला जातोय, परंतु काय घडतंय मैदानाच्या वरती? फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी, झेल तिथे मला वाटते निशूच्या माध्यमातून टिपला जातोय. फलंदाज तुकास पात्र गोलंदाजी मैदानावरती करतोय. आणि रिप्ले मध्ये आपण काय पाहिलं, समा वॉरियर्स लोणारेचे संघमालक, सपोर्टर, चाहते भलतेच खुश झालेत. आज या महिला आपल्या संघाला सपोर्ट करायला आल्यात. या सपोर्टच्या पाठी आपण जर पाहिलं ना तर खूप सारं प्रेम आहे, आदर आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय काय या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना आपण पाहतोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग प्रत्येकासाठी औत्सुक्याचं कुतूहल, जिज्ञासा वाटून देणारी क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आत. 7 धावसंख्या धावफलकावरती लागले, 4 फलंदाज इथून मात्र बाद झालेत. बघा मैदानाच्या वरती आता निशांत पाटीलचा संघ अर्थातच गोलंदाजी करणारा समा वॉरियर्स हा संघ उद्याच्या दिवसामध्ये त्याच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात देखील होणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये त्याचा साखरपुडा, परंतु मैदानाच्या वरती आजच साखर वाटली जाते की काय, कारण का संघ आहे तो अप्रतिम गोलंदाजी करतोय. मैदानाच्या वरती कशा प्रकारे पुढील चेंडू फेकला जाईल सूरज पाटीलच्या माध्यमातून. हा चेंडू फसवा होता, यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू होता. बघा सूरज पाटीलचा ॲटिट्यूड आज मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजीच्या पृथक्करणाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करतोय आणि 2 फलंदाजांना बाद देखील करतोय. कौतुकास पात्र आणि कौतुकास्पद कामगिरी आज मैदानाच्या वरती सूरज पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय कमालीचा चेंडू होता. सूरजचे रिॲक्शन्स बघा, रिफ्लेक्शन्स बघा, अग्रेशन बघा. क्रिकेटमध्ये हा ॲटिट्यूड असला पाहिजे आणि हा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. कारण फलंदाजी चांगली झाली मग गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली झाली. हे अग्रेशन आलं कुठून? कारण पहिल्या मॅचमध्ये दोन्ही बाजूला बॉलिंग करत असताना सुद्धा धावा खर्च झाल्या, फलंदाजी करत असताना स्वस्तात बाद झाला, त्यामुळे हे अग्रेशन येणं स्वाभाविक आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय अर्थात या स्पर्धेचे करते धरते करविते कार्यसम्राट महेंद्र शेठजी दळवी प्रत्येकाची विचारपूस करतायत. प्रत्येकासोबत आपण जर पाहिलं ना तर चर्चा करतायत, प्रत्येकाची आसन व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही, सगळ्यांचा पाहुणचार केला जातोय, प्रत्येकाचा सत्कार केला जातोय आणि महिला वर्ग या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने उपलब्ध झालाय. आज जागतिक महिला दिन आहे. या महिला नारी शक्तीला आपण सलाम करूयात, धन्यवाद देऊयात. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा सांगून देते की अर्थातच कार्यसक्षम सर्वांच्या मनामध्ये ज्यांनी घर केलेले असं हे नेतृत्व, सर्वसामान्याचं नेतृत्व महेंद्र शेठजी दळवी यांच्या तालुक्यामध्ये महिला सुरक्षित आहेत. बोळीत मैदानावरती 50-50 ओव्हर घेऊन केदार बिर्जे. पहिलाच बॉल इथून मात्र आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती आलाय. केदार बिर्जेचा हा बॉल इथून मात्र डॉट आलाय. येणारे 17 बॉल्स 53 धावांची आवश्यकता आरसी ग्रुप थळ संघासाठी. हे षटक फार महत्वाचं आहे कारण या षटकातून 10+ धावा जर आल्या ना तर मात्र 5 धावा बोनसच्या मिळतील आणि या वेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. वाईट डिलिव्हरी, एक्स्ट्रा स्वरूपातील धावा मिळणार आहेत. 8 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 17 मध्ये 52 ची रिक्वायरमेंट. केदार बिर्जे कुरुळचा हा सुपुत्र
पुन्हा एकदा फुलरलेन प्रकारचा चेंडू आहे. फलंदाजासाठी निस्तब्धपणे उभं करून ठेवणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आत लेग बाय स्वरूपातील धाव मिळणार आहे. एका बाजूला अनिकेत म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला ऋषिकेश म्हात्रे ही जोडी मैदानावरती आहे. या दोघांच्या बॅट्समनच्या खात्यामध्ये धावा बघितल्या ना तर 0-0-1-0-0 असं काहीसं पाहायला मिळालंय. फलकावरती 16 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू लोअर फुलटा स्वरूपाचा होता. बॅकवर्ड टिप स्क्वेअर लाईक वरून ठोकतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत आणि खणखणीत षटकार. त्याने जणू काही अनिकेतला हे गिफ्ट दिलं होतं. त्या गिफ्टचा दोन्ही हाताने स्वीकार केलाय. फुलटॉस चेंडू ते सुद्धा अनिकेतला तो छक्के नाही अठ्ठे मारतो. धावफलकावरती बदलाव होईल. बऱ्याच कालावधीनंतर धावफलक पुढे जाते. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून मात्र येणाऱ्या 15 बॉल्समध्ये 45 ची रिक्वायरमेंट आहे. प्रत्येक बॉलवरती 3 धावा येणं ही काळाची गरज आहे. आणि मग अशातच केदार बिर्जे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली आहे. इथून मात्र अनिकेत मात्र बॅक टू दी डग आउट. 15 धावसंख्येवरती 5वा फलंदाज बाद. या चेंडूवरती काय घडलं मैदानाच्या वरती जिथे निखिल थोडंसं थांबवतंय. मंचावर उपस्थित डॉक्टर राजीव भागवत, मुंबईतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ, मुंबईमधील नानावटी हॉस्पिटलमध्ये सुद्धा ते कार्य करतात, सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये ते कार्य करतात, लीलावती हॉस्पिटलमध्ये सुद्धा कार्य करतात, ब्रीच अँड कॅन्डी हॉस्पिटल इथे सेवा देत असतात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक मी स्वागत करतोय. कामगार नेते दीपकजी रानवणे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी शब्दसुमनाने स्वागत करतोय. आणि सन्माननीय सुभाषजी खराडे हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. आणि त्यांचं सुद्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये शब्दसुमनाने सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. मैदानाच्या वरती 14 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये संघाचे करते धरते राकेश चव्हाण फलंदाजी करण्यासाठी आता आल्याचं चित्र मैदानाच्या वरती पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती राकेश चव्हाण यांच्याबद्दल आकाश. बघा राकेश चव्हाण यांच्यासाठी ना स्वागत केलं, सरप्राईज दिला स्लोवर वनचं. राकेश चव्हाण यांना वेगवान गोलंदाजीवरती फटकी कशी करायची हे माहिती आहे. मात्र स्लोवर वन पहिल्याच बॉलवरती इथून मात्र बाकफुटवरती ढकललंय. इथून मात्र एका बॉलवरती 2 धावा जर आपण केल्या तर बोनस स्वरूपातील 5 धावा मिळतील. हे कटू सत्य आहे. कमालीची गोलंदाजी केदार बिर्जे. व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग. आता मात्र या मॅचचं कॅल्क्युलेशन बदललंय. येणारे 12 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 45 ची रिक्वायरमेंट. आकाश, राकेश चव्हाण यांनी लगातार 2 षटकार मारले तर वीर अभिराज दळवी यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे त्यांच्यासाठी. निश्चित रूपाने पारितोषिक आली पाहिजे. मात्र आणखीन एक टर्निंग पॉइंट येईल. ही अर्थातच 50-50 ओव्हरची चॅलेंज ओव्हर होती. त्याच्यामुळे या 5 धावा टोटल मधून कमी होतील. त्यामुळे 3 षटकांच्या सांगते अखेरी जाफलकावरती 10 धावा काउंट झाल्यात. इथून मात्र येणारे 12 बॉल्स आणि विजयासाठी तब्बल 50 धावसंख्येची आवश्यकता आहे. कडवं आव्हान आहे. कडवी झुंज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. महिला वर्ग, माता भगिनी या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. राकेश चव्हाण यांनी जर 1 षटकार मारला तर नंदुशेठ यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघा 3 षटकार आणि तब्बल 6000 रुपयाचं कॅश प्राइज. बघा राकेश चव्हाण हे बऱ्याच वेळेला स्पॉन्सरच्या भूमिकेमध्ये असतात. अशा पद्धतीची पारितोषिकं ते स्वतः लावतात. त्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा पारितोषिकं आली पाहिजेत. धन्यवाद देऊयात या सर्व स्पॉन्सर्सना आणि वळूयात मैदानाच्या दिशेने, जिथे आपण पाहतो येणारी 12 चेंडू विजयासाठी 50 ची आवश्यकता आहे. प्रति ओव्हर 25 ची सरासरी राखणं गरजेचं. फलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय अर्थात ऋषिकेश म्हात्रे आणि राकेश चव्हाण या जोडीला आता मात्र संघाची नौका पार करावी लागणार आहे. आंधी आए या तूफान हम करेंगे नौका पार अशा पद्धतीची कामगिरी करावी लागणार आहे. चौथ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती निशांत कडवे जरूर आलाय.
ज्याचा पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप पकडला गेलाय. वाईट डिलिव्हरी आहे. बघा निखिलजी यांनी चांगला उल्लेख केला की निशांत कडवे यांचा उद्या अर्थात एंगेजमेंट आहे, मात्र त्यांनी एंगेजमेंट केले या क्रिकेट खेळासोबत. आजचा दिवस माझा आहे, त्यामुळे आज त्यांनी मैदान फलंदाजी आणि गोलंदाजी या बळावरती गाजवलंय, हे विसरून चालणार नाहीये. दरम्यानच्या कालावधीमध्ये लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल, केवळ एक धाव मिळणार आहे. निशांत कडवे अलिबाग तालुक्यातील पहिला खेळाडू ज्याच्या खात्यामध्ये ज्याच्या घरामध्ये 2 बाईक्स असणार आहेत. बाईक मिळवणं सोपं काम नाहीये मित्रांनो. लीग फॉर्मॅटमध्ये जिथे वेगवेगळ्या तालुक्यांमधील खेळाडू येतात, वेगवेगळ्या गावांमधून खेळाडू येतात आणि मग त्यांच्यासमोर खेळत असताना इतक्या मोठ्या टॅलेंटेड खेळाडूंसमोर आपले सातत्य राखणं हे सोपं नाहीये. निशांत कडवेचं कौतुक केलं पाहिजे. 11 चेंडू बाकी असताना 48 धावांची गरज. आपण हा सामना पाहतोय. सामना एकतर्फी जाणार का? प्रामुख्याचा प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थित आहे. निशांत पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी 6 चेंडू. चेंडूवरती लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अलॉंग द कार्पेट खेळलं जाते. या चेंडूवरती एक धाव घेतली जाते. स्ट्राईक रोटेट होते. एकंदरीत आता 10 चेंडू आणि 47 धावा. अंकगणिती पाहायला गेलं तर 4.7 प्रति चेंडूमध्ये धावा बनवाव्या लागतील. 10 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. धावफलकावरती 13 धावा करत असताना 5 फलंदाज बाद होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न. बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेसाठी हा चेंडू जाईल. एक धाव घेऊन चालणार नाहीये, कारण का मोठमोठे फटके मैदानाच्या वरती आता आले पाहिजेत, कारण का 9 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे सामन्यामध्ये. निशांत कडवेची कडवी झुंज आहे. मग त्यांनी गोलंदाजी असू देत, फलंदाजी असू देत, कर्णधार पद असू देत, या तीनही बाजूंमध्ये टीमचं संतुलन चांगलं ठेवलंय. क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज राकेश चव्हाण बॅक टू दी पॅव्हलियन. वरती संघाचे संघमालक स्वतः बाद होत असताना त्याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज येईल. आता कठीण झालंय. मैदानाच्या वरती 8 चेंडू आणि 46 धावा. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. काही होण्यासाठी मिनिटाचा सेकंद सुद्धा अपुरा असतो. ऑन स्क्रीन आपल्याला काय दाखवलं जातंय? 14 धावा जिथे बनवत असताना 6 फलंदाज आरसी ग्रुप थळ या संघाचे बाद झालेले आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना 8 चेंडूंचा खेळ येणं अजून बाकी आहे. 8 चेंडूंमध्ये 46 धावा. आज आपण मैदानाच्या वरती हा सामना एकतर्फी होणार का, हा प्रामुख्याचा प्रश्न उपस्थित आहे. या प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे दिलं जाणार? बॉलिंग ट्रॅक वरती पुनश्च एकदा निशांत कडवे. नाही, अर्धा डझन संघ ज्यावेळेला तंबूमध्ये परतले ना, ते आव्हान आता मात्र एकतर्फी होणार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू मिडॉन मधून ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव मिळणार आहे. 15 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. समा वॉरियर्स लोणारे संघ पहिल्या मॅच मध्ये थोडक्यासाठी सामना गमावला होता, मात्र एक्सेप्टन्स आहे ना, ती सुद्धा फार गरजेची आहे. बघा बाईट्स मध्ये निशांत कडवेंनी सांगितलं की आमच्या क्षेत्ररक्षणामध्ये पहिल्या मॅचमध्ये चुका झाल्या, त्या चुकांना त्यांनी एक्सेप्ट केलं. आणि ज्या ज्या वेळेला खेळाडू म्हणून आपण एखादी गोष्ट एक्सेप्ट करतो ना, चुका एक्सेप्ट करतो ना, त्यावेळेला आपल्याला मेहनतीला वाव असते आणि त्यानंतर नशिबाला सुद्धा तितकीच मदत मिळते. यावेळेचा चेंडू अपस्टंपच्या बाहेर आहे. 7 मध्ये 44 ची रिक्वायरमेंट आहे. एक्सेप्टन्सची चर्चा आहे, तर इथून एक्सेप्ट करूया की निशांतने चांगली कामगिरी केली. निशांतची गोलंदाजी चांगली झाली आहे. एक्सेप्ट करूयात केदार बिर्जेची गोलंदाजी, ज्यांनी 2 षटकांमध्ये केवळ 13 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स प्राप्त केल्या. मग अशातच आता मात्र आपण पाहतोय एक षटकार जरूर आलाय. येणं बाकी आहे. आकाश जर पाहायला गेला तर 6 चेंडू आणि 38 धावा केल्याने आपण पाहतोय केल्याने होत आहे रे, अधिक केल्याची पाहिजे. या धावा बनल्या जाणार का, हा प्रामुख्याचा प्रश्न आहे. चेंडू कोणाच्या हातात दिला जातोय? बॉलिंग ट्रॅक वरती आता आपण पाहतोय
निशांत पाटील येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. निशांतला आणलं जाते, निशांतच्या खांद्यावरती आता जबाबदारी ठेवली जाते की 38 धावा तुला वाचवायच्या सुद्धा आहेत. या धावा वाचवल्या जाणार का? कारण का 22 धावा बनवत असताना 6 फलंदाज आपण पाहतोय. आरसी ग्रुप थळ या संघाचे बाद सुद्धा मैदानाच्या वरती झालेले आहेत. षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका आपण पाहतोय फसलाय. उंची जास्त, लांबी कमी, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक टिपणार झेल आणि फलंदाज जाणार तंबूच्या आश्रयाला. समा वॉरियर्स लोणारे संघाचं या मॅच मध्ये सगळं काही चांगलं झालंय. म्हणजे आपण पाहिला नाणेफेकीचा कौल जरी प्रतिस्पर्धी संघाने जिंकला असेल तरी सुद्धा फलंदाजी चांगली झाली आणि गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली झाली आहे. नक्कीच आपण पाहतोय चांगला खेळ आज समा वॉरियर्स लोणारे या संघाच्या माध्यमातून दाखवला गेला. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट जिथपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तिथपर्यंत संपत नाही असं म्हटलं सुद्धा जातं. आता 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. अडचणींचा सामना करतोय तो म्हणजेच आरसी ग्रुप थळ हा संघ मैदानाच्या वरती, जिथे 22 धावा बनवत असताना 7 फलंदाज बाद. हा फटका बिहाइंड द विकेट. ट्रॅव्हल, अजून एक फलंदाज. तू चल मैं आया तेरे पीछे अशी परिस्थिती मैदानाच्या वरती आरसी ग्रुप थळ या संघासाठी. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. निशांत पाटीलचं कौतुक करावं लागणार आहे. केतकीचा मळा या विभागातील हा गोलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय. 2 बॉल्स वरती 2 विकेट्स प्राप्त करतोय. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आणि मग शिवाजी महाराज यांचं नाव जरी काढलं ना तर शरीरामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. त्यांना पुन्हा एकदा आपण त्रिवार अभिवादन करूयात. त्यांची आठवण काढली की खऱ्या अर्थानं आज आपण जे काही सुटकेचा श्वास घेतो, आनंददायी राहतो, ते म्हणजे त्यांच्याच देणगीमुळे. त्यामुळे त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊयात. वयत मैदानावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. इथून मात्र ऑन हॅट्रिकचा हा बॉल जरूर होता, मात्र केवळ 1 धाव मिळणार आहे. ही मॅच इथून मात्र समा वॉरियर्स लोणारे संघाने जिंकली आहे. अर्थातच कुमारी समा संजय घरत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, आणि हा संघ आता मात्र चांगल्या पद्धतीने वाटचाल करतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. निशांत त्या ठिकाणी उपलब्ध आहे. केवळ 1 धाव मिळणार आहे. क्षेत्ररक्षकांचा ॲटिट्यूड आता मात्र बोलायला लागलाय. पॉझिटिव्ह अप्रोच. मैदानावरती लेफ्ट हँडेड बॅट्समन आल्यामुळे क्षेत्ररक्षण कमालीचं बदललं गेलंय हे दिसून येतोय. आपण ज्यावेळेला संघ जिंकत असतो ना त्यावेळेला खांदे वर जातात, कॉन्फिडन्स वाढलेला असतो आणि मैदानाच्या सभोवताली आपण चांगली कामगिरी सुद्धा करताना पाहायला मिळत आहेत. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. या मॅच मध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी. अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 चा चित्त थरार आपण अनुभवतोय. बॅटची एज ऑल आउट. या स्पर्धेमधील दुसरा संघ आपण पाहतोय ऑल आउट झालाय. कौतुक करूया समा वॉरियर्स लोणारे संघाचं, ज्यांनी कमालीची कामगिरी केली. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन्स.
वळीत मॅन ऑफ द मॅच पारितोषिकाकडे. बघा मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देत असताना 2 ते 3 उमेदवार होते, मात्र असं एक नाव आपल्याकडे आलं ज्याच्याकडे अनुभव आहे, ज्याच्याकडे चांगली भेदक गोलंदाजी आहे आणि ज्याने समा वॉरियर संघाला चांगली सुरुवात करून दिली, असा नन अदर दॅन लेफ्ट हँडेड बॅटर, लेफ्ट हँडेड बॉलर सूरज पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर 12 धावा केल्या, गोलंदाजी करत असताना केवळ 1 धाव खर्च करत 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. सूरज पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट सूरज टू जॉईन द स्टेज आणि मी या ठिकाणी आपण त्यांना मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देणार आहोत. प्रेझेंट अर्थात मुख्य मंचावरती कपिलजी ठाकूर आपल्याला जॉईन करतील. थँक्यू. धन्यवाद आकाश. सन्माननीय सदिच्छा पाटील बोरीस गुंजीस ग्रामपंचायत सरपंच आहेत, विद्यमान सरपंच, त्यांना मी विनंती करतोय की सूरज पाटील या खेळाडूला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी यायचं आहे. सन्माननीय सदिच्छा पाटील DSC कंपनीचे ब्रँडेड शूज आणि या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सूरज पाटील याला या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देत आहोत. सन्माननीय बोरीस आणि गुंजीस ग्रामपंचायत सरपंच